आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। सतत सुरू असलेल्या पावसामुळे घाटकोपर पश्चिम येथील रामनगर ट्रान्झिट कॅम्प तसेच साईनाथ पुराण मार्ग तोरणा सोसायटी या परिसरात रविवारी अचानक झाड कोसळल्याच्या घटना घडल्या। यात सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणाला गंभीर दुखापत झाली नाही। रामनगर हा परिसर मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच नागरिक आणि वाहनांची मोठी वर्दळ असते। झाड कोसळण्याच्या वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, मात्र सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही। घटनेची माहिती मिळताच मनसेचे उपशाखाध्यक्ष दीपक करकोटकर तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश धावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। तसेच त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागाला घटनेची माहिती देत झाड हटवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली। यानंतर मनपा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत झाड हटवण्याचे काम सुरू केले। यामध्ये दीपक करकोटकर तसेच मंगेश धावडे यांनीही सर्व मनपा कर्मचाऱ्यांना मदत करत झाड हटवण्यासाठी सहकार्य केले। या घटनेमुळे परिसरातील रहदारी व वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे।